नेहमीचा तोच पराठा खाण्यापेक्षा खूप सारं स्टफिंग असलेला, मऊ आणि लुसलुशीत अप्रतिम चवीचा असा हा पराठा मी कसा बनवते त्याची आज रेसिपी बघूया. तर त्यासाठी लागणार आहे, सगळ्यात आधी मेथीची भाजी आपल्याला स्वच्छ निवडून अशी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ती पूर्णपणे निथळून घ्यायची आहे. जसं व्हिडिओत दिसतंय त्याप्रमाणे. इथं आपली भाजी स्वच्छ धुवून निथळून झालेली आहे. आता आपण ती चिरून घेत आहोत. जशी जमेल तेवढी बारीक चिरायची आहे. फार बारीकच चिरायला पाहिजे असं काही नाही. तर इथं आपली भाजी चिरून झालेली आहे. ह्या पराठ्यांसाठी आपल्याला लागणार आहे मिरची आलं लसूण पेस्ट. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मी इथं 5 लसणाच्या पाकळ्या, 5 मिरच्या, 1 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. चला तर आपण मिक्सरवर ह्याची पेस्ट करून घेऊया. आपली पेस्ट झाल्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवून कढई गरम झाली की आपल्याला 2 मोठे चमचे तेल टाकायचं. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ओवा आणि जिरं तडतडू द्यायचं. ओवा आणि जिरं छान तेलात परतून झालं की आपल्याला आपण बनवलेली आलं लसूण मिरची पेस्ट टाकून घ्यायची आहे फोडणीमध्ये. ती पेस्ट तेलात व्यवस्थित खमंग परतून झाली की आपल्याला थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे आणि हिंग परतून झाल्यानंतर आपण चिरून घेतलेली मेथीची भाजी त्या फोडणी घालून व्यवस्थित परतून घ्यायची. मेथीची भाजी व्यवस्थित परतून झाली की आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मीठही ह्या भाजीत मिक्स व्हावं म्हणून आपल्याला ते चमच्याच्या मदतीनं व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची आणि 1-1.5 मिनटं आपल्याला ही भाजी झाकून ठेवायची, जेणेकरून ह्या भाजीला तिचं आमचं वाफेचं पाणी सुटतं. आता हे पाणी आपल्याला आपल्या भाजीचं सारण बनवायला मदत करणार आहे, आपल्या पराठ्याचं सारण बनवायला मदत करणार आहे. तर ह्या पाण्यात बसेल एवढंच आपल्याला बेसनचं पीठ घ्यायचं आहे आणि या भाजीत आपल्याला घालायचं आणि ते या भाजीत मिक्स करायचं आहे. त्यामुळे आपल्या पराठ्यांना बळीवही मिळणार आहे आणि या पराठ्याच्या सारणाला छान चव येणार आहे. तर हे सारण शिजण्यासाठी अजून 1-अर्धा मिनिटं आपण हे असं झाकून ठेवलेलं. अर्धा मिनिटानंतर आपलं पराठ्यासाठीचं सारण तयार आहे. हे अजून थोडं मिक्स करून आपण हे असं झाकून ठेवणार आहोत आणि तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. तर आपलं सारण गार होतंय तोवर आपण कणिक मळून घेऊया पराठ्यासाठी लागणारी. तर इथं मोठी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडंसं जिरं, थोडंसं ओवा चवीसाठी घातलेलं आहे. ओवा आणि जिरं ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल. त्यानंतर थोडं पाणी घालून अगदी चपातीला मळतो तशी आपण कणिक मळून घ्यायची आहे. ही व्हिडिओत दिसते त्याप्रमाणे, फार घट्ट नाही फार मऊ नाही. इथं आपली कणिक मळून झालेली आहे. आता कणिक भिजते तोवर आपण पुढची तयारी करूया. तर कणिक मळेपर्यंत आपलं सारण गार झालेलं असतंय. आता त्या सारणाचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया, जेणेकरून लाटताना आपल्याला हे गोळे बनवायचा वेळ वाचेल व पटपट आपले पराठे तयार होतील. तर इथं आपले गोळे सगळे तयार झालेले आहेत. चला तर आपण पराठे लाटूया. तर कणकेचा छोटासा गोळा घेऊन त्याला वाटीसारखा असा आकार द्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण मेथीच्या सारणाचे जे गोळे बनवले ते घालून घेऊन असा गोळा बंद करायचा आहे आणि जादाची कणिक बाजूला काढून घ्यायची आहे, जेणेकरून सारण जास्त आणि कणिक कमी अशा पद्धतीने हा पराठा बनवला तर खूपच छान लागतो आणि भरपूर भाजी लहान मुलांच्या किंवा वयस्कर माणसांच्या पोटात जाते आणि हेल्दी असा हा पराठा बनवायला हे खूप सोपा आहे. चवीलाही उत्तम लागतो आणि तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता किंवा पाहुणे आले तर वेगळा काहीतरी पदार्थ म्हणून हा बनवला तरी खूप छान.
ह्याचं सारण 2 दिवस आधी जरी आपण फ्रीजला बनवून ठेवलं तरी उत्तम, काही नाही होत. तसंच्या तसं छान होतं. आयत्या वेळेला पटपट पराठे लाटून गरमागरम आपण डब्याला, पाहुण्यांना किंवा आपणही खाऊ शकतो. चला तर बघू शकता तुम्ही, खूप सारं सारण असलेला पराठा माझा लाटून झालेला आहे. तो आता आपण भाजून घेऊया. तवा तापले असला की पटकन आपण हा पराठा तव्यात टाकून दोन्ही बाजूने तेल, तूप, बटर तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही वापरू शकता. मी इथं थोडंसं तेल आणि थोडंसं तूप लावून अलटीपलटी करून हा पराठा भाजून घेत आहे. तुम्ही व्हिडिओ बघू शकता. हा पराठा तुम्ही दह्यासोबत, सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत एन्जॉय करू शकता. बघा किती मऊ लुसलुशीत पराठा झालेला आहे. इथं माझे अशा प्रकारे सगळे पराठे लाटून भाजून झालेले आहेत. तर चला भेटूया अशाच रेसिपीसहित. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय.